या कार्यक्रमाचे प्रायोजक श्रमिक उद्योग समूह संगमनेर। पिछले कई सालों से श्रमिक मिल्क एंड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज का इस नवले दूध ही तो है हम सबकी पहली पसंद, क्योंकि नवले दूध ही तो है शुद्ध दूध की पहचान। राम राम मंडळी, सी न्यूज मराठी प्रस्तुत आणि श्रमिक उद्योग समूह संगमनेर प्रायोजित कार्यक्रम म्हणजेच गणपती विशेष कार्यक्रम आमचं कुटुंब आमचं बाप्पा या कार्यक्रमात मी आपा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आणि मनमोकळ्या गप्पांचा हा धमाल कार्यक्रम तुम्हा सर्वांच्या प्रतिसादामुळं अधिक 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 रंगतदार होत गेला। आता गणेश विसर्जनाची तारीख जवळजवळ येत चालली, पण आपल्या गप्पा मात्र रंगतच चाललेल्या आहेत आणि गप्पा आज आणखीनच रंगणार आहेत, कारण आणखीन एका कुटुंबाकडे आणखीन एका परिवाराकडे मी गप्पा मारण्यासाठी आलो आहे। त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा आपण मारणार आहोत। संगमनेर शहरामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं एक वेगळं नाव असलेले आणि वेगळा ठसा ज्यांनी उमटवला आहे असे हे व्यक्तिमत्व आहे माननीय दिलीप शिंदे, उर्फ त्यांना सगळे अण्णा म्हणून ओळखतात। मीही त्यांचा उल्लेख अण्णा म्हणून करतो सर, चालेल ना? तर मीही आपल्याला अण्णा म्हणेल आणि अण्णा शब्द मला खूप आवडतो, कारण मीही माझ्या वडिलांना अण्णा म्हणायचो। तर मी या ठिकाणी अण्णांचं मनापासून स्वागत करतो, तुमच्या सर्व परिवाराचं मनापासून स्वागत करतो। मनमोकळ्या गप्पांचा हा कार्यक्रम आहे, आपण मस्त गप्पा मारणार आहोत। काही प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारतो आहे, तर आपण मनमोकळ्या त्याच्या गप्पा मारायच्या आहेत आणि सगळ्यांनी हसत खेळत या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे। सर्वात प्रथम तर आमच्या न्यूज चॅनलच्या वतीने मी तुम्हाला सर्व परिवाराचं अभिनंदन करतो की असं म्हणतात की पहिली बेटी धनकी पेटी, अशी एक कन्या लक्ष्मीच्या स्वयंपावलानं आपल्या या परिवारामध्ये नव्यानं दाखल झाली। त्या नव्या बालिकेचं आपण सर्वांनी आनंदाने स्वागत केलेलं आहे आणि तिच्यासाठी आणि तुम्हा सर्वांसाठी आमच्या चॅनलच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्या बालिकेचंही कौतुक करतो। पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे अण्णा, की संगमनेरच्या राजकारणामध्ये आपलं नाव फार वजनदार असं नाव आहे, अनेक जण आपल्याला त्या क्षेत्रामध्ये ओळखतात। तर एकंदरच आपल्या या तालुक्याच्या आजपर्यंतच्या वाटचालीबद्दल, प्रगतीबद्दल आपण काय बोलू इच्छिता? नाही तर राजकीय तर सध्या परिस्थिती राज्याची देशाची तुम्हाला सगळी माहिती। एक 10-20 वर्ष पाठीमागे गेलो, 25 वर्ष पाठीमागे गेलो, तर या राजकारणाचे एक स्थित्यंतर आहेत असे, दर 5 वर्षांनी 10 वर्षांनी, आता तर 1-1 वर्षांनी बदल होत चालला आहे। आणि बदलत्या परिस्थितीमध्ये आपण स्वतः प्रॅक्टिकल असं प्रत्येक कार्यकर्त्याने, असं माझी नेहमी भावना असते की ह्या भूमिकेत आपण आता बसू शकतो का? ही विचाराची आपली जी बैठक आहे, तत्वाची जी बैठक आहे, ती प्रचलित राजकारणात चालू शकते का? हा ज्या तुम्ही तुमच्या मनाशी प्रश्न विचारताल त्या उत्तर तर नाहीच आहे, कारण राजकारण इतकं प्रभावी झालं आता। मग अशी आपण गप्पाच्या ओघात मी तुला काही किस्से सांगितले राजकारणाचे की आपण ह्या व्यवस्थेत आता बसत नाही। मग आपण काय केलं पाहिजे, तर आपला जो मूळ पिंड आहे, समजा सामाजिक आहे, धार्मिक आहे, मग त्याच्यात झुकून दिलं पाहिजे आपण। आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करताना एक 20 वर्षापूर्वीच्या कालखंड आम्ही जो राजकारण करत होतो तो अत्यंत तत्वाचे विषय होता, त्यावेळेस एक नीतीचा काळ होता सगळा। आज असं म्हणणार नाही, म्हणजे नकारात्मक तर राजकारणात बोलणार नाही अजिबात, परंतु आपल्याला ते शक्य आहे का आपण या भूमिकेत बसतो का, हा विचार स्वतःशी करताना आपण सेफ बायपास शोधायचा असतो। नंतर एंट्री आपली काय करायची, बायपास करायची आपण आणि दुसऱ्या कार्याकडे वळवायचं। तसं गेले 4-5 वर्ष सातत्याने प्रयत्न करतो की राजकीय भूमिकेत राहूनच सगळं तुम्हाला करता येतं असे मानायचं काही आपण कारण नाही। बरोबर आहे। या राजकारणाबरोबरच राजकीय विषयाबरोबरच सामाजिक विषयामध्ये तर आपलं काम आहेच आहे, पण हे सगळं करत असताना आपण
अध्यात्माची मोठी आपल्याला गोडी निर्माण झाली. परमपूज्य गगनगिरी महाराजांचे आपण निस्सीम भक्त आहात आणि महाराजांचा सप्ताह आहे तो मोठ्या प्रमाणात आपण नेहमीच त्याचं आयोजन केलं जातं तुमच्या वतीने. तर त्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, आता पूर्णपणे आपली बैठक आध्यात्मिक आहे, धार्मिक आहे असंही काही मी म्हणणार नाही. परंतु गगनगिरी महाराज हे असे एक संत पुरुष भेटले किंवा सिद्ध पुरुष भेटले किंवा प्राचीन काळातल्या ऋषीमुनींची त्यांच्याकडे पाहिलं आपलं आठवण व्हावी अशी. मी पूर्वी नाव पण ऐकलेलं नव्हतं. फार पूर्वीचा काळ सांगतो, 85-87च्या दरम्यानचा काळ असेल, नाही सॉरी 90-91चा काळ असू शकेल. शेतकरी मासिकामध्ये त्यावेळच्या एक आबा पाटील म्हणून ते संपादक होते आणि आबा पाटलांनी त्यांच्याबद्दल त्या शेतकरी मासिकात एक लेख लिहिला होता आणि तो लेख होता प्रयोगशील साधू आणि कृतिशील योगी म्हणून असं काहीतरी ते नाव दिलं होतं आणि त्यात त्यांचा फोटो छापला होता. तो त्या लेखात मी पाहण्यात आलं, वाचण्यात आलं की शेतीवर कसे कसे प्रयोग केले, वनस्पतीवर अनेक प्रयोग केले, लावले आणि काय गोष्ट पाहिलं असं वाटायला लागलं की यांच्याकडे आपण जावं दर्शनाला, मार्गदर्शनाला जावं असं वाटायला लागलं आणि त्याच्यातून एक ती ओढ निर्माण झाली आणि त्या ओढीनेच मी त्यांच्याकडे गेलो. परंतु त्यांनी जे विचाराची नीतीची जी शिकवण दिली, म्हणजे तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तुमचे ध्येय काय असावेत ते निश्चित करायचं शिकवणारे ते एक साधू, पराक्रम शिकवणारे ते साधू. आणि ते नेहमी असे सांगायचे की तुम्ही जर जीवनात अपयशी झाले, काही केलं नाही, काही धरलं नाही, तर तुमच्या छोट्या छोट्या चुकांचा बाऊ केला जातो. पण पराक्रमाची शर्थ केली तर त्याच्यात बाऊ होत नाहीत, ह्या टाळल्या जातात त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आणि मग तुमच्या पराक्रमाचा उदा होतो. म्हणून पराक्रम शिकवणारे ते साधू होते. आणि अध्यात्म, तुमचं प्रपंच, राजकारण, समाजकारण ह्या सगळ्याची अत्यंत सुंदर बैठक घालून द्यायचं ते शिकवत होते. कदाचित त्या शिकवणुकीचा असा परिणाम असावा की बा आता एक साधं उदाहरण सांगतात. ते राजकारण सांगताना काय असेल, पूर्वी आम्ही भाषणं करायचो, याच्यावर टीका कर, ह्या नेत्यावर टीका कर, त्या नेत्यावर टीका कर, असं एक सर्वसाधारण फिरत बसायचं गावं. एकदा त्यांनी काय सांगितलं, असंच आम्ही कार्यक्रम करालो, वाटतो सातारा जिल्ह्यातला असावा की सांगली आराराबान आम्ही आलो. मग अशी आराराबांचा उल्लेख निघाला होता. तो कार्यक्रम आलो, आश्रमात पोचलो, महाराज उतरले, आम्ही बसलो, आर पाटील निघून गेले आणि दुसऱ्या तालुक्यातली एक मंडळी की ती त्यांच्या मंत्र्याबद्दल त्यांची भावकी होती आणि त्याच्याबद्दल खूप वाईटसट महाराजांना बोलायला लागले. तर त्यांचं कसं असं महाराज सांगायची एकाला पण घ्यायचं सर्वांनी असतं असं मला काय वाटतं. आणि त्यांना सांगताना ते म्हणाले, हे बा आब्या, ते उच्चपद असं तो मंत्री, अजिबात मंत्र्याबद्दल उच्चपद अधिकाऱ्याबद्दल आपण वाईट बोलूच नाही कधी. मग का बोलू नाही तो मला, असं कसं द्या, अरे म्हणे असं नाही, आता हा आर पाटील गेला म्हणे तो आबा, याने मुंबईला जाऊन जर ठरवलं, बसला, पेन काढलं, एक सही केली तर तो 5-25 कुटुंबाचा उद्धार करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्या तेच ग्रामविकास खातं होतं, ते ठरवलं असं 25,000 कुटुंबाला आपल्याला घरकुलं देऊन टाकायचे, देऊन टाकले असते, अन्न वस्त्र, तो अधिकार त्यांना येतो ना. तर म्हणे ह्या उच्चपद राजकीय अधिकाऱ्यांना आणि ह्या मंत्र्यांना यांना ही इतकी पूर्णपुण्याचा साठा घेऊन आलेले असतात की त्यांच्या एका सहीच्या भद्रावर ते तुमचं कल्याण करू शकतात. पण तुमचं कल्याण मला करायचं म्हणलं तर मला पाण्यात जाऊन बसावं लागतं, तप करावं लागतं, तुमच्यासाठी पुण्य निर्माण करावं लागतं. आणि म्हणून असं न वागता तुम्ही नीतीने वागायचं शिका. विरोध आहे तुमचा, तात्विक मतभेद झालं, विरोधासाठी विरोध करा, पण व्यक्तिगत राळ उठवायची, एकमेकावर वाईट बोलायचं हे करू नका. आणि त्याच्यानंतर हे सगळे साक्षी आहेत. म्हणजे साहेब आम्ही पाहतो की 10 वर्षात फार फार कुठल्या जाहीर ठेवर वाईट बोलणं हे प्रकार सोडून दिला आम्ही कोणाशी. चांगलंच बोलायचं, नाही चांगलं बोलता तर वाईट बोलायचं नाही. आणि स्वतःला सिद्ध करायची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे. म्हणून समजा काही संस्थात्मक काम तुम्ही केलं तर त्याच्यात तुम्ही यश मिळवलं पाहिजे. ते यशातून तुम्ही तुमचं नाव निर्माण करता आलं पाहिजे. ते किती जमलं नाही जमलं हा सखोल विषय होईल पुढं. तो त्या दृष्टीने प्रयत्न करणं ही स्वतःची पायरी आहे ना. प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. आणि असे शिकवणारे महाराज, साधू, संत हे भेटले मार्गदर्शक, पण थोडी अध्यात्माची गोडी निर्माण झाली. आता गगनगिरी परमपूज्य गगनगिरी महाराज तुम्ही भक्त म्हणले, मी स्वतःला भक्तसुद्धा मानत नाही. कारण अशा सिद्धपुरुषाचं भक्त होणंसुद्धा काही निकष आहे त्याला. व्यक्तिगत जीवनात ते सुद्धा आदर्श तुम्हाला पाळता आले पाहिजे. म्हणून त्यांच्या दाखवलेल्या भक्तिमार्गावर चालणारे एक वाटसरू आपण पार्थ म्हणू.
भक्त नाही, शिष्य तर कोणी होऊ शकत नाही तपस्व्यांचं, कारण इतकं झिजणं हे करणं हे कुणाला तुमचं आमचं काम नाही. पण त्या मार्गावर एक वाटचाल करणारे आपण वाट सुरू म्हणू, अध्यात्माच्या मार्गावर प्रयत्न करतोय जाण्याचा, चालण्याचा, आणि सगळ्यांना बरोबर घेऊन. आणि मग त्यातून एक संकल्पना पुढे आली की महाराजांचं नाव समाजात होण्यासाठी किंवा गुरु आपण जर मानतोय त्यांना, तर गुरुचं नाव होण्यासाठी काही चांगलं कार्य घडावं. आणि म्हणून तो अखंड हरिनाम सप्ताहाचा उद्देश आम्ही मित्रमंडळी बसलो, चर्चा केली, आणि मला वाटलं की तो असं वाटतं की सगळ्यांना तो भावला. कारण काय आलं, एकदा आम्ही कोपोलीच्या आश्रमात बसलो होतो महाराजांना, आणि त्याच नेमके पतंगराव कदम साहेब विधिमंडळ, मला वाटतं पक्षाचे नेते किंवा प्रतोद वगैरे असतील, ते मुंबईहून पुण्याकडे चालले होते, आणि त्यांच्यावर वार्ताहरांचा ताफा होता. मध्ये त्यांच्या मनात आलं की आपण आश्रमात वळावं, महाराजांकडे जावं, म्हणून ते आश्रमात आले. सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतली, हे झाली. एक ग्रस्त त्यात असे होते, खरं ख्रिश्चन ग्रस्त होते, ते बहुतेक इंडियन एक्सप्रेस वगैरे कुठले याचे पत्रकार असे मोठे, मला नाव आठवत नाही, पण त्या बिचाराने काही दर्शन पण घेतलं नाही. तर हे मी काही मानत नाही असं मला बाजूला उभं होता. आणि त्या दरम्यान काय काही गावचे लोक आले, समस्या घेऊन लोक येतात मार्गदर्शनाला. तर त्या लोकांनी महाराजांना सांगितलं की महाराज 2 वर्ष दुष्काळ झाला आहे, अमुक झाला आहे, तमुक झाला आहे, काय करायचं लोकांनी, परमेश्वर कोप झाला. तर महाराजांनी त्या सांगितलं, असं करा, ते तुमच्या गावाच्या जवळ एक मंदिर आहे, पडलं आहे ते पार, ते तुमचं ग्रामदैवत आहे जुनं काही वर्षांनी, ते रक्षक बी आहे, तुम्ही कुणीच त्याच्याकडे पाहिलं नाही, तर त्याचा जीर्णोद्धार करा म्हणे, मग तो तुमचं गावचं रक्षण करेल. कुणी ठीक आहे, गेले. असं दुसरं यायचे, मग त्याला म्हणायचे तू हे कर, एक आलं त्यांना म्हणे बा असं करा, मोठा परमेश्वराच्या अखंड हरिनामाचा सप्ताह करा साजरा, 7 दिवस चांगला अखंड हरिनाम चालू द्या, तो निसर्ग तुमच्यावर प्रसन्न होईल, तुमचं पावसा पाण्याचं कल्याण होईल. असे 2-3 उदाहरणं दिली. आणि मग तो जो पत्रकार होते ते ख्रिश्चनच असावे, तर त्यांनी मग पत्रकाराला बोललो, म्हणले काय चला, हे काय चाललं आहे म्हणे, हे सगळं थोतांड चाललं आहे, अंधश्रद्धा चालली सगळी, की ह्या सत्पुरुषांनी काय सांगितलं पाहिजे, तुम्ही हायस्कूल काढा, तुम्ही हॉस्पिटल काढा, तुम्ही मोठ्या शिक्षण लोकांचं कल्याण असं करा. ते अंधश्रद्धेकडे घेऊन चालले लोकांना, की मंदिरं बांधा, हरिनाम सप्ते करा, जेवणं घाला, टाकुटा वगैरे वगैरे त्यांनी बरंचसं बोलले. मला आठवतं चांगलं की पतंगराव त्याच म्हणे, असं करू आपण महाराजांनाच विचारू ना, याची उत्तर बाई काय असं करतात तुम्ही. तर मग ते गेले विचारायला. तर मला विचारायचं, बोलायचं, महाराज म्हणजे बोला. तुम्ही महाराज ते लोक येतात, तुम्ही त्यांना सांगता मंदिर उभारा, अन्नछत्र चालवा, हरिनाम सप्ताह करा, टाळकुटीत बसा, भजन कीर्तन करा, असं. तर हे असं का तुम्हाला लोकांना शिकवता, तुम्ही लोकांना शिकवलं पाहिजे, तुम्ही शिक्षण घ्या, आधुनिक बना, प्रयोगशील बना, सायन्स टेक्नॉलॉजी हे करा, तुम्ही टेक्नोक्रॅट बना आणि समाजाची प्रगती करा, असं. तर इतक्या सोप्या अशा महाराजांनी त्यांना विचारलं. पूर्ण तुम्ही ऐकत होतं त्यावेळेस ते, की तुम्ही कुठले, ते मी मुंबईचं, तुम्ही काय करता, म्हणून मी असा टाइम्स ऑफ इंडिया की मी विसरला तर, कारण 15-20 वर्ष आल्या घटनेला, तुम्ही असा पत्रकार आहे त्याचं. बरं. मग महाराज म्हणे तुम्ही राहता कुठं, म्हणून ते अशा एरियात राहतो. मग म्हणे तुम्ही टॅक्स कोणते कोणते भरता, म्हणजे काय इन्कम टॅक्स भरतो देशाचा, देशाचा, राज्याचा भरतो, कॉर्पोरेशनचा भरतो, सगळे टॅक्स मी होतो. म्हणजे त्याने असं दाखवलं की मी काय असं करबुडव्या टॅक्स बुडवणार वगैरे नाही. तर म्हणे मग तू कॉर्पोरेशन टॅक्स कशा करता, तर म्हणे असं कसं, कॉर्पोरेशन सुविधा देते आम्हाला, तिथं रस्ते लोकल हे करते, नळ देते, पाणी देते, रेशन कार्ड देतात, ठीक आहे, मग चांगलं आहे. आणि राज्याला काय भरता, म्हणे राज्य एक व्यवस्था लावून देतो, त्या राज्यात नीती नियम देतात लावून, ती ह्या सगळ्याला कॉर्पोरेशन मदत करतात. तर राज्याला प्रगती करायची, रस्ते बांधायचे असतात, शिक्षण द्यायचं असतं लोकांना, मुलांना द्यायचं, तर त्यांनाही त्यांना टॅक्स दिला. आणि मग केंद्राचं काय देता म्हणे, तो केंद्र आपला आपत्तीपासून रक्षण करतो, परकीय आक्रमणापासून रक्षण करतो, आणि एक देश म्हणून एक संध ठेवतो, मग त्याचाही द्यायला पाहिजे. ते बोलले एकदम बरोबर करता तुम्ही. मग म्हणे जरा तुम्ही असा विचार का नाही करत की कॉर्पोरेशन नळातून तुम्हाला पाणी देतो, मग तुम्ही कॉर्पोरेशनला टॅक्स देता, पण ते पाऊस ते पाणी तर निसर्ग देतो ना, मग त्या निसर्गाला तुम्ही काय देता टॅक्स, तर ते पाहत राहील तर नाही देता मी. मग ते अन्नाचं बोलले, राज्य सरकार देतं आहे तुम्हाला, हे अन्नधान्य देतं आहे, पण तो पिकवायला
निसर्गच मदत करतो, सगळं पिकवतो निसर्ग. आणि अनेक आपत्तीपासून तुमचं हा परमेश्वर निसर्ग रक्षण करतो, जो कुणी आहे तो. असंच म्हणले महाराज, निसर्ग रक्षण करतो. तुम्ही जगण्यासाठी हा मुक्त प्राणवायू देतो निसर्ग तुम्हाला, आणि तुम्हाला जगवतो. मग त्या निसर्गाचा काय टॅक्स देता? ह्या सगळ्या बाजूनी तर तुमचं रक्षण हा निसर्ग करतो, त्या निसर्गाचा काय टॅक्स देतो? मग आम्ही फार सोपं सांगतो म्हणे निसर्गाचं, की त्या देवाचं का कर रक्षण करा. हा ते त्याचा त्याला दिला थोडाफार टॅक्स आहे म्हणे. एक गावाने मंदिर बांधलं, एकाच्या वाट्याला किती येईल, 1000-1500 त्याचा जर टॅक्स देऊन टाकला, त्याच्या काही पट तुम्ही राज्याला आणि देशाला देता म्हणे, कॉर्पोरेशनला देता, बरोबर. तो त्याचा टॅक्स आहे. परमेश्वर काय म्हणतो, द्यायची आहे दानं तर द्या, आणि द्यायची दानच नसली तर त्या परमेश्वराच्या नावाचा गजर करा, अखंड हरिनामचा हे गाजा, तो त्याचा टॅक्स आहे म्हणले. ज्याच्यात जसं आहे त्याने तो द्यायचा प्रयत्न केला पाहिजे, भुकेलेलं अन्न दिलं पाहिजे, आणि हा निसर्गाचा टॅक्स आहे म्हणे. उद्या कॉर्पोरेशनचा टॅक्स नाही तुम्ही दिलं, ते येऊन तुमचं पाण्याचं कनेक्शन तोडतील, राज्याचं नाही येईल ते धाड मारतील, केंद्राचं नाही आलं ते घरात धाड मारतील, लाईट बंद करतील, हे करतील. आणि म्हणून हा निसर्गाचा जर तुम्ही देणं विसरले तो हा निसर्ग कोपतो, मग तो अकाल देतो, भूकंप देतो, मग तो दुष्काळ देतो, मग साथीचे रोग देतो. म्हणून निसर्गाचा सुद्धा आपण देणं आहोत या मातीचं, हा विचार करून हे दिलं पाहिजे, हे शिकवणारे गगनगिरी महाराज. आणि त्या याने मला आठवतं चांगलं साहेब, की साष्टांग दंडोर घेतला, तर हे मी फार थोडक्यात सांगितलं, विस्ताराने त्यांनी चर्चा केली. तो म्हणला साहेब मी बायबल वाचला, बायबल अनेक वेळा अभ्यास केला, मी कुराण वाचतो, मी जगातले अनेक ग्रंथ वाचले, पण हे सगळं का करायचं याचं उत्तर एकही देऊ शकलं नाही. हे आता तुम्ही दिलं, सोप्या भाषेत देऊ शकले. हे असं सांगणारे गगनगिरी महाराज होते. तुम्ही मगाशी हे सगळं कथानक सांगण्याआधी म्हटलात की कदाचित हे कंटाळवाणं होईल लोक, पण अजिबात हे कंटाळ होणार नाही. मुळातच उत्सव आहे हा, बाप्पाचा आहे, गणपतीचा आहे, आणि संगमनेरची जनता अजूनही अध्यात्माची ओढ बाळगणारे आहे, चांगले विचार ऐकणारे आहे, चांगले विचार मनावर घेणारे आहे, आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्ही स्वतः एक आहात साहेब अण्णा. तर तुमचे हे जे विचार तुमच्यामध्ये आलेले आहेत ते अर्थातच परमपूज्य गगनगिरी महाराजांची कृपा आशीर्वाद तुमच्यावर आहेत की, आणि पण आहे. आणि त्यांचं सांगणं काय होतं साहेब, त्यांची संगत लाभायला, त्यांचा म्हणजे विचाराची देवाणघेवाण लाभायला महाराजांच्या अध्यात्माची, तुमचा जीवसुद्धा तेवढा पवित्र असला पाहिजे. नाही त्याचं काहीतरी देणं घेणं. ते म्हणतात मी तुमच्याशी, तुम्ही इथे यायला लागले, माझ्याकडे यायला लागले, हे आजचं नाही आहे. हे सुद्धा आपलं जन्मोजन्मीचं एकमेकाचं नातं असतं. आनंद शिकवणारे महाराज. व्यक्तिगत जीवनात किती संकट दाखवत आहेत, तुम्ही तुमचा आनंद गमावून बसवा. आनंद गमावला का, आणि त्यांचं म्हणणं काय असं, प्रसन्न हृदयात परमेश्वर नांदतो. तुम्ही प्रसन्न आहेत ना, आनंदी राहिले ना, परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. हां, तर अण्णा या कार्यक्रमाचा मुळाचा उद्देश आहे की तुम्ही प्रसन्न राहा, तुम्ही आनंदी राहा. हा संदेश महाराजांच्या मुखातून तुमच्यापर्यंत आला, तुमच्या मुखातून आमच्यापर्यंत आला, आणि आमच्या मुखातून तो प्रेक्षकांपर्यंत आला आहे, जाणार, नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि या गप्पा अण्णांसोबत, त्यांच्या परिवारासोबत अशा सुरू राहणार आहेत. पण आता या कार्यक्रमामध्ये म्हणजेच सी न्यूज मराठी प्रस्तुत हा कार्यक्रम जो आहे, आमचं कुटुंब आमचा बाप्पा, या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्रमिक उद्योग समूह संगमनेर. या कार्यक्रमामध्ये आता एक वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची. घेऊयात ब्रेक आणि भेटूयात ब्रेकनंतर. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्रमिक उद्योग समूह संगमनेर. पिछले कई सालों से श्रमिक मिल्क एंड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज का एसआर नवले दूध ही तो है हम सबकी पहली पसंद, क्योंकि नवले दूध ही तो है शुद्ध दूध की पहचान.
नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. सी न्यूज मराठी प्रस्तुत आणि श्रमिक उद्योग समूह संगमनेर प्रायोजित कार्यक्रम गणपती विशेष कार्यक्रम आमचं कुटुंब आमचा बाप्पा या कार्यक्रमात ब्रेकनंतर स्वागत करत आहोत. आणि आपण अण्णांशी आणि त्यांच्या परिवाराशी या ठिकाणी गप्पा मारत आहोत. ब्रेकच्या आधी अण्णांनी अतिशय सुंदर अशा त्यांच्या अनुभवातून आणि घडलेल्या सत्य घटनेच्या माध्यमातून नेमकं परमेश्वर म्हणजे काय. शिंदेच म्हणा ते अण्णा म्हणले फार रिटायरमेंट वाटते. बरं ठीक आहे. बरं दिलीप शिंदे सरांशी आपण या साहेबांशी आपण गप्पा मारत आहोत. आणि अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी जी घटना त्यांच्या समोर घडलेली आहे ते घटना सांगितली आणि त्या घटनेचा अर्थ खूप सुंदर आहे. नक्कीच तुम्हा सर्वांनी तो ऐकलाही असेल आणि लक्षातही घेतला असेल. तर आता अण्णांच्या एकूणच या दिलीप सिंह त्यांच्या एकूणच या प्रवासामध्ये त्यांच्याशी खांद्याला खांदा लावून हा संसार सांभाळत असताना अतिशय सुंदर पद्धतीने त्यांना साथ देणाऱ्या ताई या ठिकाणी आहेत. त्यांच्या पत्नी. ताई, आपलं नाव. मला सौ छाया कृष्णराव शिंदे. तर तुमच्यासाठी एक साहेबांचा आतापर्यंतचा हा जो सगळा जीवन प्रवास आहे, आपल्या लग्नानंतरचा हा सगळा, या प्रवासात बद्दल आपण काहीतरी मनोगत व्यक्त करावं. ते ऐकायला नक्कीच आम्हाला सर्वांना आमच्या प्रेक्षकांनी आवडेल. नाही असं काही हे नाही की मी माझं भाग्य समजते की ह्या शिंदे कुटुंबात आले. आणि मला हे जे सगळं शिकायला जे मिळालं ते माझ्या सासूबाईंकडनं मिळालं. म्हणजे माझं सगळं खूप म्हणजे मला माझं लग्न झालं त्यावेळेस मी खूप अल्लड होते. मला काही येत नव्हतं घरात. तर हे सगळं जे मी आर्थिक म्हणजे घरातलं जे सगळं करण्याचे हे किंवा सगळं परमार्थिक ह्या गोष्टी मला फार आवडायच्या. म्हणजे माझ्या लहानपणापासून मला फार आवड होती परमार्थाची. परंतु मग हे हा जो वारसा आहे तो सगळा माझ्या सासूबाईंकडनं मला खूप शिकायला मिळालं. ज्ञानेश्वरी असो, गीता असो, प्रवचन असो, कीर्तन असो, त्या फार सुंदर करतात. ह्यातनं मला त्या ज्ञानेश्वरी वाचायच्या तर माझ्या डोळ्यातनं आपोआप अश्रू चालायचे. म्हणजे हे सगळं जे मी शिकले परमार्थिक आणि बाहेरचं व्यावहारिक ज्ञान मी सगळं त्यांच्याकडनं शिकले. त्या अल्लड वयात आपलं लग्न झालं. हो, खूप काही आणि तो एक काळ वेगळा होता. हो. शिक्षणाचं म्हणजे किती वर्ष झाली लग्न आमचं 87ला झालेलं. हा. मनाविरुद्ध झालं. नाही मनापासून झालेलं असं काही हे नाही. प्रश्न विचारण्याचा एवढ्या वर्षानंतर प्रश्न माझ्या लग्नाला 31 वर्ष. नाही, हसत खेळतच चाललं पाहिजे. आणि आपल्याला भिरकाईत बोलायचं नाही. आपल्याला आता लग्न हा विषय आहे ना मुळात. आणि जेव्हा बायकोचा विषय निघतो ना ते ऑटोमॅटिकच त्यातनं एक विनोद निर्माण होतो. माझं तर पोटच बायको या विषयावर. आणि बिचारीचं काय मागे काय बोल असेल माहिती नाही, पण देते त्या पद्धतीने. आणि प्रत्येक पत्नी जसं आपण म्हणतो ना की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो. 2 स्त्रीचा हात असतो. मी म्हणतो एक असते तुम्हाला जन्म देणारी आई आणि दुसरी असते ती तुम्हाला आयुष्यभर साथ देणारी तुमची पत्नी. माझ्याकडे माझ्या पत्नीबद्दल बोलायला खूप काय आहे, भरपूर काय आहे. माझ्या लग्नातल्या गमती जमती आज जर तुम्ही आता सगळे काही भाग आपले जेव्हा प्रक्षेपित होतील त्या भागामध्ये त्या सगळ्या गमती जमती मी सांगितलेल्याच आहेत. तर आपल्याकडे त्या काळामध्ये जी पद्धत होती, परंपरा होती आपल्या महाराष्ट्रामध्ये, बाबा लग्न लागताना लग्न झालं की एक उखाणे घेण्याची एक पद्धत होती. तर त्या काळात तुम्ही काही उखाणे वगैरे घेतले होते का? आणि हो. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, दिलीपरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. वा वा. आणि तुमचं त्या काळात अगदी अल्लड वयात लग्न झालं. पण गप्पाच्या ओघामध्ये मला मगाशी आम्ही गप्पा मारताना काही गोष्टी काही घटना कळल्या. जसं सर आहेत डॉक्टर. तर डॉक्टरांचं लग्न हा किती वर्ष झाली? 3 वर्ष लग्नाला झालीत. पण आजही संगमनेरमध्ये त्या लग्नाची चर्चा हो आहे. सर्व पंचक्रोशीमध्ये, संगमनेरच नाही पंचक्रोशीमध्ये त्याची चर्चा होते. अशा प्रकारचं ते लग्न लागलं गेलं. तर ते अगदी सहज घडून गेलं होतं की असं आधी काही ठरवलेलंच होतं की आपण नाही आपल्याला हे मुलाचं लग्न इतक्या मोठ्या पद्धतीने करायचं. आणि त्या लग्नातल्या काही गमती जमती काय आपल्याला आठवत असतील? नाही, असं काय असं ठराविक ठरवलेलं नव्हतं की लग्न असं व्हावं किंवा काय. ते सगळं मी असं समजते की हे सगळं महाराजांच्या कृपेने झालं. म्हणजे त्यांचे आशीर्वाद आहेत आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे.
त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुलानं या वैद्यकीय क्षेत्रामध्ये जावं, हो, डॉक्टर व्हावं, ही तुमची इच्छा होती हो, काय? ती की नाही. त्यांच्या इच्छेने गेली? एक सांगते मी की मला लहानपणापासून मी जेव्हा शाळेत जायचे तेव्हा मला मेडिकल फील्ड आणि वकिलाचं हे मला खूप आवडायचं. हे दोन्ही पण मला आवडायचे, वकील पण आवडायचं आणि डॉक्टर पण आवडायचं. आणि ज्यावेळेस याचं डॉक्टरांचा रिझल्ट लागला 12वीचा, महाराजांकडे गेलो आम्ही. त्यावेळेस असं चाललं की यांना की BBAला ॲडमिशन घ्यायचं, परंतु महाराजांनी एकदम सांगितलं की यांना डॉक्टर करायचं म्हणून. महाराजांनी स्वतःहून सांगितलं. तो एक आशीर्वाद. हो, आशीर्वादाचा भाग आहे. आणि हो, आणि 2 नंबरच्या मुलासाठी पण महाराजांनी सांगितलं की नाही त्यांना वकील करायचं आपल्याला. बरं. आणि प्रारब्धात होतं तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करण्याचं. हो, की मी हे त्यांनी समजते की डॉक्टर व्हावं, महाराजांचे आशीर्वाद आहेत हे सर्व. आता डॉक्टरांकडे मी जाणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. मी मारणार आहे तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा. आता आपण एक प्रश्न घेऊ, त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा त्या वेगळ्या मूडमध्ये जाणार आहोत, गप्पा मारणार आहोतच. पहिला एक फक्त साधा आणि सोपा प्रश्न माझा असं असणार आहे तुमच्यासाठी की डॉक्टर झाल्यानंतर आपल्या या शहरामध्ये, आपल्या या मायभूमीतच आपलं हॉस्पिटल सुरू करावं असं आपल्याला का वाटलं? आता संगमनेर म्हणजे खूप मोठा तालुका आहे आणि तालुक्याच्या ठिकाणी डॉक्टर जेवढे पाहिजे तेवढे कमी होते संगमनेरसारख्या ठिकाणी. त्याच्यामुळं बाहेर कुठं जाऊन लोकांची सेवा करण्यापेक्षा आपल्याच लोकांची सेवा केलेलं कधी पण चांगलं असं मनात एक विचार होता. आणि वडिलांचं थोडंसं काम होतं, त्याच्यामुळं मग संगमनेरला चालू केलं. ठीक आहे. आपण या विषयावर आणखी वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारणारच आहोत आपण. पण आता मंडळी या गप्पा रांगणारच आहेत आणि फार सुंदर पद्धतीने या गप्पा चालत. अगदी प्रत्येक भागातच आपण विनोदच केलं पाहिजे, विनोदीच बोललं पाहिजे असं पण काही नसतं आणि प्रत्येक गोष्ट विनोदाच्या अंगानेच घेतली पाहिजे असंही काही नसतं. पण लाईट मूडमध्ये गप्पा मारता मारता मग विनोद आपोआपच निर्माण होतो आणि जो आपोआप निर्माण झालेला विनोद असतो तो आपल्या मनामध्ये कायमचा राहतो. जशा या गप्पा आपल्या मनामध्ये कायमच्या राहणार आहेत. पण आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची आपल्या कार्यक्रमामध्ये, म्हणजेच सी न्यूज मराठी प्रस्तुत आणि श्रमिक उद्योग समूह संगमनेर प्रायोजित कार्यक्रम आमचं कुटुंब आमचं बाप्पा या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात आपण ब्रेक नंतर. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्रमिक उद्योग समूह संगमनेर. सी न्यूज मराठी प्रस्तुत आणि श्रमिक उद्योग समूह संगमनेर प्रायोजित कार्यक्रम आमचं कुटुंब आमचं बाप्पा या कार्यक्रमात ब्रेकनंतर मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर मी आहे आप्पा आणि आजच्या या गप्पा एका वेगळ्या विषयावर आणि वेगळ्या वातावरणामध्ये आदरणीय दिलीप शिंदे सर यांच्यासोबत आणि त्यांच्या परिवारासोबत आपण या ठिकाणी गप्पा मारत आहोत. त्यांच्याकडनं अनेक गोष्टींबद्दल अनेक घटनांबद्दल जाणून घेत आहोत. आता आपण त्यांची चिरंजीव आहेत डॉक्टर, त्यांच्याकडे आपण वळणार आहोत. डॉक्टर आपलं पूर्ण दिग्विजय सर, तर त्यांच्याकडनंही आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. ब्रेकच्या आधी आपण एक सहज विषय तो निघालेलाच होता. ब्रेकच्या आधी आपल्या लागण्याचा एक विषय निघालेला होता आणि मग अशी जी चर्चा झाली की मला स्वतःला फार आता उत्सुकता सुरू बघायचं असं लग्न कसं. आमच्या लग्नामध्ये तर फार वेगळ्या गमती जमती अशा घरात राहतात. आमच्या काळातली लग्न वेगळीच असायची. काहीतरी लग्नात नवरा बायकोचं कमी बाकीच्यांचं खूप असायचं. म्हणजे बायका रुसायच्या, मामा रुसायचा, आत्या रुसायची, रुसायचा प्रकार आमच्या काळात त्या काळात फार असायचं. ते त्यांच्या गप्पा वेगळ्याच चालायच्या.
सांगते तुला हुंडा घेतला असेल बघ असल्या सगळ्यांना नुसतं अहो ते नवरं नवरी त्याच्याकडे बरं ते विचार घाम असायचं हे असलं काही एअर कंडिशन नव्हतं आणि फॅनही नव्हतं आणि काही नव्हतं ते इकडनं घाम ते बरं त्या मुंडवळे आणि ते फार डेंजर होतं म्हणजे नवरा आहे ना वाकाडीसारखा दिसायचा लग्नामध्ये अशी सगळी ती कंडिशन होती. मग तुमचं लग्न मात्र फारच वेगळ्या प्रकारे साजरं झालेलं वेगळ्या प्रकारे सगळं त्याचं आयोजन झालेलं आहे. अशा मोकळ्या मैदानामध्ये साधारणतः मला मी ऐकलं मग 20-22 हजार लोक लग्नामध्ये तुमची होती आणि प्रसाद घेतला 20-22 हजार प्रसाद घेतला. हा म्हणजे 20-22 हजार लोकांनी त्या प्रसादाचा ते भोजनाचा आनंद घेतलाय. तर तुम्हाला तुमच्या लग्नामध्ये काय आठवतं म्हणजे संसारामधली एखादी गोड आठवण? गोड आठवण म्हणण्यापेक्षा त्यावेळेस थंडी खूप होती लग्नात आणि त्याच्यामुळं मग लग्न थंडीमुळं लवकर घ्यावं लागलं आणि गीतांजलीला पण स्टेजवरच थंडी वाजून आली होती. आणि त्यांचे डॉक्टर किती उपयोगी आहे. म्हणजे सुरुवातीतूनच हो तिथूनच त्यांच्या स्वभावाबद्दल तुम्ही काय सांगू? स्वभाव बोलका आहे एकदम. माझा थोडासा अपोजिट मी थोडा शांत आहे त्याच्यामुळे चांगलं जुळून येतं. नाही आणि एक मला सांगू का मी पुरुष कितीही बोलका असला तरी लग्नानंतर तो आवडतो आणि हा सार्वत्रिक अनुभव. नाही आता उलट झालं मला थोडंसं बोलावं लागतंय. अच्छा असं झालंय का? हरकत नाही. आणि एकंदर आपल्या पप्पांबद्दल मम्मीबद्दल आपण काय बोलू इच्छिता काय मनोगत व्यक्त करू इच्छिता? मी दोघांचा पण स्वभाव खूप चांगला आहे त्यांच्यामुळेच मी आत्ता इथं उभा आहे. ते मला पण गीतांजली पण चांगलं सांभाळून घेतात आणि चाललंय अशा तऱ्हेने. म्हणजे लग्नामध्ये उखाणा वगैरे घेतला होता? नाही नव्हतं घेतलं. आमच्या काळात पुरुषांसाठी एकच उपाय होता भाजीत भाजी नामकाम प्रीती. या सगळ्या प्रकारात टाईमकडे जाऊयात आपण. बरं एक मिनिट सर आहोत तुमच्याकडे उखाणा तर नव्हतं घेतलं पण असं चला ना आता छान वेळ आहे आणि संसार अजून फार नवीन आहे संसार अजूनही तिची जी नावल आहे ती काही कमी नाही झालेली. आपल्याला असं गाणी वगैरे ऐकतोच ना आपण. गाणे ऐकतो. हा तर एखादं गाणं जर तुम्ही त्यांच्यासाठी बाबा आपण डेडिकेट करायचं असेल तर एखादं गाणं 2 शब्द गुणगुणा. इथं काय आपल्याला गाण्याची स्पर्धा घ्यायची नाही. मी सुद्धा फार विचित्र गातो पण तुम्ही जर आग्रह केला तर मी सुद्धा एखादं गाणं नक्कीच गाणार आहे. तर मला वाटतं तुम्ही एखाद्या गाण्याच्या ओळीतून डेडिकेट करा त्यांना. गाणं ते याच आहे ना दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे तुझे देखा तो ऐसा लगा. पुढचं तर आठवत नाही ते सनम होता है दीवाना सनम से का जाए हम तेरी बाहों में मर जाए हम. लग्नानंतर पहिलं चित्रपट पाहता? बरेच पाहिले. पहिला कोणता? ते टीव्ही मुळे नाही गडबड नाही. गमतीचा हा प्रश्न आहे तो एक काय जस्ट टेस्टिंग असते आपल्या संसारामध्ये. काय तर बायकांची ताकद. 2 गोष्टी आयुष्यात फार महत्वाच्या असतात आणि त्या नेमक्या पुरुषाकडनं विसरल्या जातात. एक असतो बायकोचा वाढदिवस आणि दुसरा असतो लग्नाचा वाढदिवस. आणि बायको मुद्दाम बरं का त्या दिवशी सांगणार नाही तुम्हाला आज आपला लग्नाचा वाढदिवस आहे. ते तुम्हाला विचारणार आज काय माहिती का तुम्ही आपलं फक्त डोकं खाजवलं काच काय आज सोमवार आहे आज अमक्या पेशंटकडे जायचं अमक्या पेशंटच्या नाही तारीख सोपी त्यामुळे लक्षात ठेवायला लागत नाही. काय 31 डिसेंबर. तो एन्जॉयचा दिवस आहे साड्यांसाठी. 31 डिसेंबरला तुमचं लग्न झालं 9वं वर्ष. नाही वाढदिवस. अच्छा लग्नाचा वाढदिवस तुमचा वाढदिवस असतो. अच्छा हो का त्याच्या मग काय तुमचा वाढदिवस अख्खं जग साजरा करतो त्यामुळे ऑब्व्हियसली करावंच लागतं त्यांना. अच्छा काय हरकत नाही. मॅडम द्या. मॅडम आपणही व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत आहात की गृहिणी म्हणून? व्यावसायिक क्षेत्रात दोन्ही पण गृहिणी पण आणि व्यवसाय असावंच लागतं. स्त्री जन्माला आल्यानंतर तिच्या जन्मासोबतच येणारी गोष्ट आहे ती गृहिणी आणि काय म्हणतो त्याला आपण मातृत्व. या 2 गोष्टी तर त्या परमेश्वराने दिलेली एक देणगीच. व्यवसायिक क्षेत्रातही आपण हे सगळं करत असताना या सगळ्या परिवाराबद्दल आपल्या या संसाराबद्दल आपण काय सांगू शकतो? आता मी ह्या कुटुंबाबद्दल मी संगमनेरचीच असल्यामुळे बरीचशी मला कल्पना होती
म्हणजे ह्यांच्या धार्मिकतेची म्हणा. आता माझ्या माहेरी पण धार्मिक गोष्टी ह्या चालतात, त्यामुळे मला असं ॲडजस्ट व्हायला वगैरे त्रास झाला असं काही नाही झालं. मला त्या गोष्टींची आवड होती म्हणजे लहानपणी नसतीच, पण आता ते घरात सगळे करतात त्यामुळे ती ऑटोमॅटिक आवड निर्माण होऊन गेली. आणि म्हणजे संगमनेरचेच तुम्ही आहात. हो, ही मी पूर्वी जुनी ओळख आहे तुमची. आमची जुनी ओळख कुटुंबाची आहे, आमच्या दोघांची नाही आहे पर्सनल. म्हणजे आपलं सहज जाता-जाता हो. विचारावं म्हटलं बाबा का? हां, कसं असतं? नाही, कुटुंबाची ओळख आहे, आमच्या दोघांची नाही आहे ओळख. म्हणजे मला आता स्पष्टच विचारायचं झालं तर बाबा लव्ह मॅरेज काय अरेंज मॅरेज? Arrange marriage च आहे. विचारतात तर मी आपलं तुम्हाला विचारलं. तर साहेबांनी तुमच्यासाठी एक गाणं त्यांच्या मनाला ठीक आहे गायलं नाही, पण त्यांनी ते गाणं सांगितलं. एखादं उखाणं तुम्ही घेतलं लग्नामध्ये उखाणं? हो, घेतलं, घेऊ शकते मी. आग्रह करतात ना माझ्या पटापट बायका आग्रह करतात. माझ्या लग्नामध्ये तर असं 4-5-50 बायक आगा घे 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 म्हातारा घे 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 करतात. एक म्हातारी पुढे आली माझ्या लग्नामध्ये मध्ये आगा घे आता पटापट खाना घे तुम्ही सांगते मग एवढं खाना घे. मग चांदीच्या ताटात जिलबीचे येडे, चांदीच्या ताटात जगभीचे येडे आणि घात भरवते मग पकड्या थावाड इकडे. अशा गमतीचे उखाणे बायकांची फार पाठ असतात आणि बोलतात ते. तर तसा एखादा सुंदर उखाणा तुमच्याकडनं ऐकायला मला आवडेल आणि आमच्या प्रेक्षकांनाही आवडेल. मला एखादा उखाणा. जरूर. मूर्तिकाराने घडवली सुंदर मूर्ती, मूर्तिकाराने घडवली सुंदर मूर्ती, दिग्विजय रावांची वाढो सर्वदूर कीर्ती, दिग्विजय रावांची वाढो सर्वदूर कीर्ती. नक्कीच वा नक्कीच कीर्ती वाढेल आणि तुमच्यावर साक्षात महाराजांचा आशीर्वाद आहे, परमेश्वराची कृपा आहे आणि गजाननाची स्थापना ही आपल्या इकडे झालेली आहे. तर त्या गजाननाचा आशीर्वाद तुमच्याकडे नक्कीच आहे आणि ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात त्या धन्वंतरी देवीचाही आशीर्वाद तुम्हाला लाभो अशी मी त्या गणरायाच्या चरणी प्रार्थना करताना एक गाणं त्यांच्यासाठी 2 ओळी डेडिकेट करतात आल्या तर जरूर का. गाणं तर नाही आहे. मला एक तुम्हालाच सांगायचं आहे की तुम्हाला धन्यवाद द्यायचं आहे की आज तुम्ही असल्यामुळे मला समजलं की ते पण इतके रोमॅन्टिक आहे आणि गाणं डेडिकेट करू शकता. 3 वर्ष हो, म्हणजे कधी मी ऐकलं नव्हतं त्यांच्या तोंडून गाणं गुणगुणताना वगैरे असं काही. तर तुमच्यामुळे हो, याचं श्रेय तुम्हालाच. एकटे असाल तर म्हणत असतील बहुतेक ते, पण माझ्यासमोर तरी नव्हतं मी कधी ऐकलं आजपर्यंत. म्हणजे कसं माहिती एखाद्यात भांडण लावणं फार सोपं असतं, ते कुणालाही जमतं. पण एखाद्यामध्ये प्रेमाचा धागा पुन्हा एकदा जुळवणं, त्या पुन्हा एकदा त्या आठवणी जागे करणं. आणि आज मी तुम्हाला सांगतो, आज तुम्हाला नक्कीच पुढच्या 8, 10, 15 दिवस त्या सगळ्या घटना आठवत राहणार आहे. ते सगळं लग्न आठवत राहणार आहे. ते काय तुम्ही वेगवेगळे प्रकार लग्नामध्ये केले होते ना, ते सगळं आठवत राहणार आहे. आणि तुम्हाला सांगतो इथून पुढं त्यांच्या रोमॅन्टिकपणाचा अनुभव तुम्हाला रोज येणार आहे. असं मी म्हणतो. आता माझ्या शेजारी तुमचे बंधू बसले. बायकोचा भाऊ हा आयुष्यातलं एक फार महत्त्वाचं नातं असतं. आणि बहिणी मला 5 मेव्हणे आहेत. हां, होलसेलमध्ये सासरा तेवढं ठेवून गेलेलं आहे तू. त्याच्याबद्दल फार काही बोलायची गरज नाही, ते आपण नंतर बोलूयात. पण मेव्हणा माझेसुद्धा 2-3 मेव्हणे आहेत मला आणि सगळे माझे खूप लाड करतात. ते एक नातंच वेगळं असतं ना. हां, तर आता ते हां, तर या नात्याबद्दल नेमकं आणि या परिवाराबद्दल नमस्कार. फार गंभीर होऊ नका, अगदी हां. आपलं नाव? गगन किसनराव थोरात. गगन? हो. वा. तर गगनराव राव म्हणलं चालेल ना? हो, चालेल. गगनराव तुमचं झालंय? नाही झालेलं, ग्रॅज्युएशन सुरू आहे माझं, लास्ट इयर बीटेक. मी काय झालं विचारलं तुम्हाला? मला कळलं काय झालेलं म्हणलं तर. मी विचारलं बाबा शिक्षण झालं का? तुमच्या मनात काहीतरी दिसतंय बाबा, तुम्ही आपलं त्याच हरकत नाही, गमतीचा भाग आहे. काय आपल्या ताईबद्दल, भाऊजींबद्दल आणि या दोघांबद्दल आपण आपलं थोडक्यात काय म्हणत असेल तर ते व्यक्त करावं. म्हणजे तसं माझं अजून ग्रॅज्युएशनच सुरू आहे, तर म्हणजे पूर्णपणे नवीन नाही सांगतो ना. म्हणजे नवीन बऱ्याच काही गोष्टी शिकायला भेटल्या. म्हणजे 1-2-3 वर्षापूर्वी अण्णा भेटले किंवा दादा काकू, म्हणजे नवीन म्हणजे नॉलेजमध्ये खूप भर पडत गेली. किंवा अण्णा पण जेव्हा भेटले तर काही ना काही जुन्या गोष्टी सांगत असतात किंवा महाराजांविषयी किंवा त्यांचे अनुभव, तर त्यातून म्हणजे शिकायला भेटतं की समाजात कसं वागलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे किंवा म्हणजे काय गोष्टी हाताळायच्या काय नाही करायच्या. म्हणजे
असा आणि अण्णा भविष्यात तुमच्याकडनं हो. त्यांच्याकडनं तुम्हाला बरंच काही शिकायला मिळणार आहे. शिकायला भेटतं सर्वात अण्णांकडून. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी अलीकडच्या काळातच तुम्हाला मामा ही पदवी पण मिळालेली आहे आणि मामा फार महत्त्वाचा असतो. कारण मामा या शब्दामध्ये 2 वेळा मा शब्द येतो, म्हणजे आई मा 2 वेळा आई हा शब्द येतो आणि आईपेक्षा दुप्पट माया देणारं जे नातं असतं ते मामाचं असतं. लग्नामध्ये मामा उभा लागतो, मामा नसेल तर त्या लग्नामध्ये ती जी गंमत असते ती येत नाही. मामाला फार महत्त्वाचं असतं. तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात, तुमची विचार शेअर केले त्याबद्दल मनापासून आभार. आता पुन्हा एकदा मी शिंदे सरांकडे वळतो. साहेब, पुन्हा एकदा आपल्याशी गप्पा मारायला मी आलो आहे. तर पुन्हा एकदा आपल्याला आपल्या या राजकीय प्रवासाबद्दल मला विचारताना असं विचारायचं की राजकीय प्रवास करताना आपण खूप मोठी झेप घ्यावी असा एकेकाळी आपल्याही मनामध्ये तो विचार आलेला होता. पण एकंदर आपल्या या बोलण्यावरनं वगैरे आताच्या काळामध्ये आपल्या विचारसरणीमध्ये फरक पडलेला आहे. तर या सगळ्या वातावरणामध्ये आपण राजकारणापासून बाजूला गेल्यासारखं आपल्याला वाटतं का? नक्कीच आहे. राजकीय व्यासपीठावर तुम्ही बाजूला झाली एखादी व्यक्ती की ती साईड ट्रॅक झाली आपण म्हणतो, पण मी त्याला साईड ट्रॅक नाही म्हणत, मी त्याला म्हणतो सेफ बायपास. मार्ग बदलला. आपण मार्ग बदलल्यासारखं करतो. कारण आता राजकारणात कसं आहे साहेब, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा खूप वाढायला लागल्या. हा एक भाग. महत्त्वाकांक्षा वाढायला लागल्या हा एक भाग, आणि त्या महत्त्वाकांक्षासाठी कुठल्याही स्तराला जायचे कोणीही काही प्रयत्न करायला लागले. मग वेगवेगळे प्रयोग सुरू होतात, वेगवेगळे येतात. आणि विरोधी मंडळीला राजकारणात यश काय येत नाही याचं जे आम्ही हे करतो, तर ते मूल्यमापन करताना मला लक्षात की या सगळ्या विरोधकांमध्ये वैचारिक एक वाक्य तर कधी होऊ शकत नाही, होत नाही. सगळीकडे ती परिस्थिती, संगमनेर काय, अकोला काय, देश काय, महाराष्ट्र काय, सभोवताली तशी परिस्थिती, आणि ते होत नाही. आणि त्याच्यापेक्षा वाईट काय की एकमेकाचा मत्सर, द्वेष हा खूप वाढायला लागला. आणि समजा मी स्वतः आहे, तर मी व्यक्तिगत जीवनात असं वागायचा प्रयत्न करतो, कोणाच्या मागं आपण शक्यतो फार वाईट बोलू नाही, कोणाला बोलायची वेळ तर समोरासमोर बोललं पाहिजे. पण आजकाल मी फार शहाणा, मी फार मोठा आणि बाकी सगळे नालायक, ही जी प्रवृत्ती वाढायला लागली याच्यावर कोणालाच यश येत नाही. आणि ते येणंही अवघड आहे कुठल्याही विरोधी मंडळीला, की जोपर्यंत एक वाक्यता येत नाही, त्यांच्या समान एक वाक्यता येत नाही. पूर्वीचा काळ असा असायचा की एका याच्यावर ते स्टिकअप असायचे आणि म्हणून चालायचं राजकारण. तर यातल्या तर आपण आपलं पाहायचं, आपली नीती, कुटुंब, मित्रमंडळी, व्यवसाय, गाव, समाज असं सांभाळून आनंदाने वाटचाल करत राहायची. आता साधं सांगतो, नीतीची व्याख्या, आता हा विषय त्या अंगाने चालला म्हणून एकदा नीतीची व्याख्या मी महाराजांना विचारली गाडी, की तुम्ही सांगता नीतीने वागा, नीतीने करा, हे नीती म्हणजे काय खऱ्या अर्थाने? इतकी सोप्या शब्दसाहेब व्याख्या आहे, ज्ञानेश्वरीत नाही, भगवद्गीतेत नाही, कुठंच नाही. आता आपल्याला काय शिकवलं, सदाचार, सद्वर्तन, नाही का, अशी प्रवृत्ती ठेवा माहिती. पण ते इतके सोप्या असेल, तुम्ही व्यक्तिगत जीवनात असं जगा, सार्वजनिक जीवनात असं जगा का तुमच्या उपस्थितीने तुमच्या सभोवताली तुम्हाला आनंद निर्माण करता आला पाहिजे. आणि तुम्ही तो आनंद निर्माण करणार म्हणजे ते नीतीचं वागणं. आणि तो आनंद निर्माण केला की तुमच्या अभोवतालचे त्यांच्या अंतरात्म्यापासून तुम्हाला धन्यवाद देतील, दुआ देतात. असं वागणं जमलं म्हणजे नीती. आता हे प्रत्येकाला जमलं असं नाही, पण आपण तेवढा प्रयत्न तर केला पाहिजे. मी तर नक्की तसा प्रयत्न करतो साहेब, पुढं मागं करीत चालायचं शिकतो, सगळ्यांना कॉम्प्रोमाइज शिकवतो, मित्रांना, याला कोणाला. शत्रू तर असतातच, आपण नाही मानलं कोणाला तरी कोणतरी मानतंच तुम्हाला. बरं, या 2 वर्षाच्या आपल्या या कालखंडामध्ये, कोरोनाच्या कालावधीमध्ये, लॉकडाऊनच्या ह्याच्यामुळं आपल्या महाराजांचा जो सप्ताह आहे तो खंडित झालेला आहे. तर या निमित्तानं, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि बाप्पाचं आता एक घरामध्ये स्थापना आहे, आपल्याकडे आलेले आहेत, तर या निमित्ताने बाप्पाकडे आपलं काय मागणं असेल? नाही, बाप्पाकडं मागणं म्हणजे तितका अंधश्रद्धाळू पण आपण असं नाही. मी म्हणतो बाप्पाकडं आपण मागण्यापेक्षा आपण त्या दृष्टीने कृती करीत राहायची, ते कृती करायला शिकवलं पाहिजे. असं वाटतं की कधीतरी हे जग, समाज हा सुखी हो, शांततेने, आनंदाने नांदो, समृद्ध हो, वैचारिक समृद्ध हो. मी पैशाची श्रीमंती साहेब अजिबात मानत नाही, असे म्हणता येणार नाही. पैशाची श्रीमंती पाहिजेच, अध्यात्म चांगलं करायला सुद्धा तो पैसेच पाहिजे असतात ना. पण तुम्ही ते मिळवताना त्याचा दर्प नाही गेला पाहिजे, त्याचा अहंकार तुमच्या डोक्यात नाही गेला पाहिजे. पण मनाची श्रीमंती असली पाहिजे आणि ती श्रीमंती शिकवता आली पाहिजे तुम्हाला तुमच्यासोबत. आता एक उदाहरण घ्या, समजा मोठा चिरंजीव डॉक्टर आहे,
तुमचे सुनबाई आर्किटेक्ट आहे. दोघांचे अत्युत्तम प्रशासक आहेत, चांगलं काम करतात. दुसरा मुलगा आमचा एक सुप्रीम कोर्टात तो LLM झाला, सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करतो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पॅनलवर आहे तो गाईडलाईन म्हणून. आता हे सगळं मिळतात. त्या सुनबाईसुद्धा BE कॉम्प्युटर आहेत. हे सगळं समाधानी प्रपंच आहे. फक्त हे समाधान टिकवावं, ते वाढतं राहावं आणि आपला कुटुंब हे समाजाला आदर्श ठरावं असं आपण वागायचा प्रयत्न करतो. बाप्पाला तेच सांगेल की अशी सद्बुद्धी द्या सगळ्यांना की सगळे आनंदाने नांदव. उत्सवाचं स्वरूप तुमच्या जीवनात तुमच्या कुटुंबात असलं पाहिजे. प्रत्येक दिवस हा उत्सव आता हे जे बसलेत ना आमच्या सुनबाईंचे बंधू, मी कधी कधी आमच्या मुलाला यांचं उदाहरण देतो. उत्साही व्यक्तिमत्व आणि उत्सवप्रिय. कुठलाही कार्यक्रम करायचा अत्यंत उत्साहाने करणार. साधं ही आमची नात आली ना तर तिचं स्वागत सुद्धा इतकं उत्कृष्ट केलं त्यांनी की आम्हाला वाटलं नाही खूप चांगलं केलं, आपण असं करायला पाहिजे. पण असं वागलं पाहिजे की समोरच्याने तसं वागणं आपलं अनुसरण पण केलं पाहिजे. जे चांगलं आहे त्याचं आणि चांगल्याचं का अनुसरण करू नये आपण. म्हणून उत्सवप्रिय असावं प्रत्येकाचं जीवन. उत्सवासारखं जगलं पाहिजे सगळ्यांनी कुटुंबाने. ते उगीच निंदानाला करीत बसायचं, मागं एकमेकाचं मत्सर करायचं, मी काहीतरी फार शहाणा असं दाखवायचं. म्हणून मी तुम्हाला काय आणलो, मी आध्यात्मिक पण नाही, त्या वाटचाल आपण करायचं शिकवतो. आपण आणि आनंदी राहावा एवढं शिकवतो प्रत्येकाने. धन्यवाद साहेब. अतिशय मोलाचे हे विचार आहेत. आणि मामांबद्दल पण ते बोलले. तर मामांबद्दल फक्त एक काय आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातोय. मामा तुमच्यासाठी 2च ओळी बाबा. ओ मामा ओ प्यारे प्यारे मामा, घरवाले खाए चक्कर ऐसा है अपना चक्कर में तुम नहीं आना प्यारे मामा. आणि मामांचं शिक्षण लवकरच पूर्ण हो आणि मामांच्या सोबत मामीचं देखील लवकरच या घरामध्ये आगमन हो अशी मी या ठिकाणी गजाननाची चरणी प्रार्थना करतो. आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबणार आहोत. तुम्ही पाहत होता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत गणेश उत्सव स्पेशल असा कार्यक्रम. तो कार्यक्रम म्हणजे आमचं कुटुंब आमचा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्रमिक उद्योग समूह संगमनेर. आजच्या भागात इथं थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तुम्ही पाहता आपलं आवडतं चॅनल सी न्यूज मराठी. सुख करता दुःख करता वर्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर वटशेंदुराची, कंठे जळते माता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती राजमूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय रत्नाकरचित परात गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभत उभरा, रुंदुतीन पुरे चरणी गागर्या. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर मणिमय वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनेना, दास रामाचा वटपाहे सदना, संकटी पावावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझे संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाचे वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देव जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव त्रिभुवनी माता तुझ्याशी नाही, चारी शंभर परंतु न बोलवे काही, साई विवर्तनता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी ते तू दासा लागी पावस नवलाही. जय देव जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होशी निराशा, क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी तोडी भोपाशा, आंबे तुझ वाचून बोल विलाशा, जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव स्वामी गगन गिरी भावे तुझला ते तो शरण,
ओम गगनगिरी देवत्वम आत्मत्वम दिव्यत्वम ज्ञानत्वम परमात्मानं दिव्ये च श्रियं मया ॐ गगनगिरि देवत्वम् आत्मत्वं दिव्यत्वं ज्ञानत्वं परमात्मानं दिव्ये च श्रियं मया ॐ शांति शांति शांति। सद्गुरु परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय। मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया। या कार्यक्रमाचे प्रायोजक श्रमिक उद्योग समूह संगमनेर।